ओके. मग आता दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते ती आपल्याला आता पाहायची आहे. त्याचा नियम काय सांगतो की दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते. तर दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा की दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांश चिन्हाचं जे दशांश चिन्ह असतं पॉइंट, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. लक्षात आलं. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं गेलं पाहिजे. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण दशांश अपूर्णांकाचा जो दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह एका खाली एक आलं पाहिजे. मग याचा नियम काय आहे तो लिहून घ्या, सोपा आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना लिहा दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना बेरीज आणि वजाबाकीला सेम नियम आहे. बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यावे किंवा घ्यावे. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना हा नियम आपल्याला विचारात घ्यावा लागतो की दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेतलं गेलं पाहिजे. मग संख्या किती मोठी असो काही असो, फक्त आपल्याला काय महत्वाचं आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं गेलं पाहिजे, तरच आपल्याला त्याची बेरीज करता येत असते. ठीक आहे. मग कशा पद्धतीने केलं जातं ते एक उदाहरण घेऊन पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. इकडे पहा, आता नंतर लिहा, मी लिहायला वेळ देतो. इकडे पहा, नियम काय सांगतो. दशांश अपूर्णांक म्हणजे काय आपण पाहिलं. आता दशांश अपूर्णांकावरील चारही मूलभूत क्रिया पाहायच्यात आपल्याला, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. मग दशांश अपूर्णांकाच्या चार मूलभूत क्रियापैकी त्यावरील पहिली क्रिया पाहतो आपण कोणती, बेरीज. बेरीज ही तुम्हाला माहित आहे. मग आपण पूर्ण संख्येची बेरीज पाहिली, त्यानंतर अपूर्णांकाची देखील बेरीज पाहिली. आता कशाची पाहिजे आपल्याला, दशांश अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने केली जाते. त्याचा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही संख्या घेता किंवा दशांश अपूर्णांक घेता, फक्त अट काय आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा उदाहरणार्थ 314.21 अधिक 212.12 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. अतिशय सोपा आहे, फक्त नियम एवढाच आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग कसं करायचं, तर इकडं पहा, संख्या ऍज इट इज लिहायच्या, त्याच्या स्थानानुसार त्याची काय करायची मांडणी, म्हणजे एकाखाली एक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, त्यानंतर दशांशाखाली दशांश, तळाखाली दशांश तळ, शतांशाखाली शतांश आणि पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे, तरच बेरीज बरोबर होईल, अन्यथा होणार नाही. मग पहा, हे बघा, 314 किंवा दशांश चिन्ह 2.1, ठीक आहे, 212 या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं, 4 हा एकक स्थानी आहे, 2 हा एकक स्थानी आहे, एक दोन्हीकडे एक एक दशक स्थानी आहे, 3 शतक स्थानी आणि याच्या खालचा 2 शतक स्थानी, म्हणजे ज्या अंकाखाली ती अंक आला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता, हा पॉइंट. पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे किंवा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता हे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहूया, ते आलं पाहिजे. 2.1 आणि हे 1.2 आणि यांची काय करायची बेरीज. आणि बेरीज करताना उजवीकडून डावीकडे जसं आपण करतो त्या पद्धतीने. ठीक आहे. मग 1 अधिक 2 किती होतात, 3. 2 आणि 1 3, पॉइंटला पॉइंट, 4 आणि 2 1 आणि 1 2 आणि 3 आणि 2 5, म्हणजे याची बेरीज किती आली, 526.33. 526.33
3 3. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की अंकाखाली अंक आला पाहिजे एक, म्हणजे ज्या स्थानावर आहे त्या स्थानानुसार, आणि पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह द्यावं व अंक एकक स्थानचा असेल तर एक बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. चला, याच्यात बेरीज करणं काय ते अतिशय अवघड नाही, सोपं आहे. कोण सांगेल हात वर करा. हा, प्रथमेश माईक चालू कर तुझं. हॅलो सर. हा, प्रथमेश ताळडे का तू? हो हा, सांगता येईल बाळ? हो. हा, सांग कसं करायचं सांग. 478 खाली लिहायचे, दशांश चिन्ह 512 लिहायचे. बर, 478.512 ऍज इट इज जसं तसं लिहूया खाली आपण. 478.512 अधिक परत त्याच्या खाली 617.678 लिहायचे हा, दशांश चिन्ह खाली काय आलं पाहिजे? दशांश चिन्ह आलं पाहिजे. पाहिजे. हा, मग आता यांची काय करायची? बेरीज. बेरीज. मग बेरीज कोणीकडून करायची? डावीकडून उजवीकडे करायची का उजवीकडून डावीकडे करायची? उजवीकडून डावीकडे. यस, उजवीकडून डावीकडे, म्हणजेच सर्वात शेवटच्या अंकापासून. हा, सांग मग. 8 अधिक 2 किती? 6. 10शी 0. 0. चाला 1 1 1. इथे दिला. हा, 1 अधिक 1 2. 2 आणि 7 8 नाही 9. 9. बर, ठीक आहे. मग 6 आणि 5 11. 11शी 1. 1. पॉइंटला पॉइंट. चाला 1. हा, 8 आणि 1 9. 9 आणि 7 16. 16शी 6. चाला 6. 1. हा, 7 आणि 1 8. 8 आणि 1 9. 9 आणि 4 आणि 6 10. म्हणजे उत्तर किती आलं? 1000 1000 96 190. 190. व्हेरी गुड. चला, माईक बंद करा. चला, कोणा चालतं? व्हेरी गुड. चला, याच्यात काय अवघड काहीच नाही. चला, नेक्स्ट. कोणा चालतं हात वर करा. व्हेरी गुड. चला, पुढे घ्या. तिसरा, 13 अधिक 14.25 अधिक 5.005 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता इकडे पहा, हे एक उदाहरण समजून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. बाकी तर तुम्हाला समजलं. काय समजलं? की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एक अंकाखाली अंक आला पाहिजे, एवढं समजतं. आता बघा, इथं मात्र तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने दिलेलं आहे, ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे नेमकं. आता ह्या तिन्ही संख्येची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. लक्षात येतंय? आता बघा, मी तुम्हाला त्या कालच सांगितलं की कोणत्याही पूर्ण संख्येच्या, जी पूर्ण संख्या असते त्याच्या दशांश कोणीकडे असतो? उजवीकडे शेवटी असतो, है ना? उजवीकडे शेवटी असतो, म्हणजे लपलेल्या अवस्थेत असतो तो, है ना? मग आता इथं 13 दिलं, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? 13 पॉइंट असू द्या ना, फक्त 13 पॉइंट देतो मी. पुढे किती शून्य द्यायचे, काय द्यायचे ते नंतर बघूया. म्हणजे 13च्या या संख्येच्या, पूर्ण संख्येच्या कोणीकडे असतो? उजवीकडे शेवटी दशांश चिन्ह असतं. ठीक आहे, पुढं. मग आता हे 14.25 लिहिलं. दशांशाखाली दशांश आला. पुढं 5.5 काय एकक स्थानी आहे, आणि तो एकक स्थानी अंक एकक स्थानाच्या अंकाखाली आला पाहिजे. दशांश खाली दशांश आला पाहिजे. 0.05. मांडणी कोणाला समजली? हात वर करा.
ओके, मुळात पहिल्यांदा पूर्ण संख्या जे असेल, पूर्ण संख्या त्याच्या उजवीकडे शेवटी दशांश चिन्ह असतं, दिलं. त्यानंतर 14.25 पॉइंट खाली पॉइंट आला पुढं, आणि 5 हा अंक आहे पूर्ण. हा तुम्हाला मी कालच सांगितलं की हा काय असतो, पूर्ण अंक असतो, आणि पलीकडचं काय असतं, अपूर्णांक. मग पूर्ण अंक आहे तो एकक स्थानी, म्हणून एकक स्थानचा अंक एकक स्थानाच्या अंकाखाली आला का नाही आला, आला. पॉइंट खाली पॉइंट आला की नाही आला, आला. बाकीचे अंक लिहिले. आता आपल्याला काय करायचं, बेरीज सोपी करण्यासाठी दशांश नंतरचे अंक काय करायचे, समान करून टाकूया, सारखे. म्हणजे बेरीज करायला सोपं जाईल का, अतिशय सोपं जाईल. पुन्हा पुढच्या वेळेस वजाबाकीला बी सोपं जातं. म्हणून दशांशानंतरचे अंक काय करायचे, समान करायचे. बघा आता इथं किती अंक आहे तो दशांशानंतर खाली, 1 2 3. इथं किती आहे, 2. याला किती कमी पडायला, 1 कमी पडायला, म्हणून 0 देऊन टाका, काही फरक पडत नाही. इथं दशांशानंतर काही अंक आहेत का, नाही. किती पाहिजेत, 1 2 3. 0 देऊन टाका, सगळे दिले, 0 देऊन टाकले. मग आता काय होईल, बेरीज करा. हा, इकडे द्यायची काही गरज नाही, इकडे आपण देऊ शकतो, पण गरज सध्या नाही. दशांशानंतरचेच अंक समान करा. ठीक आहे, मग काय होईल, 5 जशाला तसे, परत 5 अधिक 0 0 म्हणजे किती होतात, 5. 2 जशाला तसे, पॉइंटला पॉइंट. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 2 चाला 1, 1 अधिक 1 2 आणि 1 3, म्हणजे उत्तर आलं 32.255. समजते, 32.255. कोणाकोणाला समजलं हे उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं, काय लक्ष ठेवायचं, महत्वाची गोष्ट, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एक. दुसरी गोष्ट, ज्या अंकाखालचा अंक त्याच्याच खाली आला पाहिजे. म्हणजे एकक स्थानचा अंक असेल तर एकक स्थानाच्या अंकाखाली आला पाहिजे, दशक स्थानचा अंक असेल तर दशक स्थानाच्या खाली आला पाहिजे, आणि शक्यतो दशांशानंतरचेच अंक समान करायचे. कमी जास्त असतील तर जिथं कमी पडेल तिथं काय द्यायचा, भोपळा म्हणजेच 0 द्यायचा. म्हणजे बेरीज करायला सोपं जातं, आणि अंक एकाखाली एक मांडा, असे तिरपे तारपे मांडू नका, नाही तर बेरीज करणं अवघड जातं. व्यवस्थित अंक, तुमच्याकडे वही आहे, रेषा असतात, अंक एकाखाली एक तुम्ही लिहू शकता. कोणाकोणाला हे उदाहरण समजलं, हात वर करा. ओके, चला मग पुढचं उदाहरण घ्या. नेक्स्ट. आता तुम्ही सांगायचा, तुमच्यापैकी कोण सांगतो, घ्या. 25.025 अधिक 10.02 अधिक 14 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. चला, कोण सांगता, हात वर करायचा. पार्थ वाघ, माईक चालू कर पार्थ. यस सर. हा, कसं सोडवायचं बाळा, सांगता येईल तुला. हो. कसं करायचं सांग. 25.025 ऍज इट इज लिहून घ्यायचं. बर, 25.025 लिहिले बाळा मी. हा, परत अधिक 10.02. हा, 10 जशाल तसं लिहिलं, आणि दशांशाखाली दशांश चिन्ह लिहिलं, 0.2. ठीक आहे, परत अधिक 14. हा, 14 पूर्ण संख्या आहे, दशांश चिन्ह कोणीकडे असतं, उजवीकडे असतं त्याच्या शेवटी, बरोबर आहे ना. हा, हो. म्हणून 14 दशांश चिन्ह. ठीक आहे, आता काय करतो आपण, समान करून घ्यायचं. हा, दशांशानंतरचे अंक समान करून घ्यायचे, दशांशानंतरचे अंक समान करून घ्यायचे. ठीक आहे, पहिल्या याच्यात पाय बरं, किती अंक आहेत दशांशानंतर चिन्हानंतर, 3. 3. दुसऱ्या याच्यामध्ये 2. मग किती कमी पडायला त्याला, 1. 1 कमी पडायला, म्हणजे काय द्यायचा, 0 देऊन टाकायचा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये किती कमी पडायले, 3. 3 0 देऊन टाकायचे.
हो. म्हणजे किंमत त्याची सेम असते, काही बदल होत नाही. ठीक आहे. हो. मग आता यांची बेरीज करा, काय होईल? 5 5 2 आणि 2 4 हा, शून्य जशाला तसा, पॉइंटला पॉइंट. 4 आणि 5 9 हा, 2 आणि 1 3 3 आणि 1 4 म्हणजे उत्तर किती आलं? 49.045. 49.045. कोणाकोणाचं आलं? व्हेरी गुड. माईक बंद करा. हा, स्वराली डोके, माईक चालू करा. हा, संख्या प्रश्न वाच बाळा, काय आहे नेमकं? 100 हा, 167. 167.25 अधिक 18.50. हा, मग याची काय करायची आपल्याला? बेरीज. बेरीज करायची. मग बेरीज करत असताना, दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना महत्वाची गोष्ट काय, की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, म्हणजे पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. आणि अंक ज्याच्या त्याच्या खाली, एकक स्थानचा अंक एकक स्थानाखाली, दशक स्थानचा अंक दशक स्थानाखाली, दशांशाचा अंक दशांशाखाली, शतांशाचा अंक शतांशाखाली आला पाहिजे. ओके, मग कसं करावं लागेल सांग? 167.25 25 नाही, 2 5 हा, अधिक हा 18 कुठं लिहू? इथे लिहू का 18? नाही, जमेल का तसं? 6च्या नाही. खाली 1 आणि 7च्या खाली 8. हा, म्हणजे एकक स्थानी काय आला पाहिजे? 8 आला पाहिजे. दशक स्थानी काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. नाही तर काही जण असं लिहितील, हे 18 होणार नाही, तर भोपळा देऊन टाकतील. जमेल का? तसं नाही जमा. हा, हे 1 8 दशांशाखाली दशांश चिन्ह 5 0. 5 0. आता दशांशानंतरचे अंक समान करायची गरज आहे का या ठिकाणी? नाही. नाही, ऑलरेडी आहेत समान. मग करून टाका. 5 अधिक 0 किती? 5 5 आणि 2 7. दशांशला दशांश. 7 आणि 8 15. 15शी 5 हातचाला 1 है ना. 1 अधिक 6 7 आणि 7 आणि 1 8. आणि 1 उत्तर किती आलं? 185.75. व्हेरी गुड. 185.75. थँक्यू सर. ओके, चला, कोणाकोणा चालतं? 185.75. कळालं का मग दशांश अपूर्णांकाची बेरीज? आता मी तुम्हाला त्याच्या त्या प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी विद्यार्थी चुकू शकतो. म्हणजे कसा, अंक कमी जास्त असतील दशांशानंतरचे, त्यानंतर अंक कोणता अंक कसा लिहायचा, पॉइंट कसा लिहायचा, ह्या गोष्टी तुम्हाला या 5 उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असतील. कोणाकोणाला समजले हात वर करा. आता दशांश अपूर्णांकाचे बेरीजचे प्रश्न कसे आणखीन वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात तेही आपल्याला पाहायचे. दशांश अपूर्णांकाचे बेरजेचे पण कसे विचारतात तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला, मग असे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ते प्रश्नही पाहायचे आहेत आपल्याला दशांश अपूर्णांकाचे. ठीक आहे, लिहा मग. त्याच्यामध्ये आता नंबर 1 लिहायचा. आता हा वेगळा प्रकार आहे, बेरजेचाच आहे, पण नंबर 1 प्रश्न लिहा. त्याच्यात लिहा प्रश्न कसा आहे बघा. हा, लिहा. 6.666 कॉमा 6.66 कॉमा 6.06 यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? सोपा आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. 6.666 कॉमा 6. नाही, तर प्रश्न वेगळा विचारला. मी काय म्हणलं? प्रश्न थोडेसे बेरजेचे कसे विचारले जातील? वेगळे. इथं चिन्ह द्यायची गरज आहे का? काय सांगितलं त्यांनी? 6.666 कॉमा 6.66 कॉमा 6.06 यांची बेरीज किती? हा, करेक्ट. बेरीज म्हणजे अधिकच ना. इथं प्रत्येक वेळा चिन्ह देतील का आपल्याला? शाब्दिक उदाहरणा प्रकारचं आहे. आता हे प्रश्न कसा सोडवायचा? तर यांची काय करायची हो आपल्याला?
बेरीज करायची. काय करायची? बेरीज. खाली बसा. इकडे पहा फळ्याकडे. पहिला हा प्रश्न समजून घ्या, नंतर लिहा असं माझं म्हणणं आहे. समजते का मराठी तुम्हाला? नंतर लिहा. इकडे पहा फळ्याकडे. 6.666 कॉमा 6.66 कॉमा 6.06 यांची काय करायची हो? बेरीज. मग आता बेरीज करत असताना हा कोणता अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक आहे. कोणता अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक. मग दशांश अपूर्णांक कसा केला जातो? तर नियम असा आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याची पहिल्यांदा काय करा? मांडणी करा. ओके, मग करूया आपण याची मांडणी. पहा 6.666 ही संख्या लिहिली. आता ही 6.6 अंकाखाली अंक आला पाहिजे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग 6.66 त्यानंतर हा झाला. त्यानंतर 6.06 6 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे 0.6 आणि यांची काय करायची आपल्याला? बेरीज. मग आता बेरीज करताना दशांश चिन्हानंतरचे अंक काय करायचे? समान करायचे. मग जिथं कमी पडतं तिथं काय द्यायचा? 0 देऊन टाकायचा. ओके, मग वर पाहिले तर 1 2 3 आहेत, खाली 2 2च आहेत, मग याला देऊन टाका 0 0. हे थोडस वेगळ्या पेनीने घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही अशा पद्धतीने आलं. मांडणी केली बरोबर. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह तुम्हाला दिसतं. अंकाखाली अंक आला बघा. हा एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाखालीच आलेला दिसतो. जिथं कमी पडत दशांशानंतरच द्यायचं, अगोदर द्यायची गरज नाही. ठीक आहे, मग 6 ऍज इट इज. 6 6 12 6 18 8 हातचाला 1 6 6 12 1 13 हातचाला 1 6 6 12 6 18 1 19 म्हणजे 19.386 19.386. उदाहरण कोणाकोणाला समजलं हात वर करा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्याची मांडणी करायची की अंकाखाली अंक व्यवस्थित आला पाहिजे. एकक स्थानचा अंक एकक स्थानाखाली, अशा पद्धतीने त्याची मांडणी असली पाहिजे. हा, तरच बेरीज आपली बरोबर येईल आणि त्यात चुकेल. चला कोण सांगतं बघूया आपण. हा आरोही माईक चालू करा. आरोही सांगता येईल? हो सर. हा ठीक आहे, प्रश्न वाचा कसा आहे आणि सांगा. चला. 5.5 हा 5.05 हा 5.005 हम्म 55.5555 यांची बेरीज किती? बेरीज किती? हा, मग आता बेरीज करायची आपल्याला. कसं करावं लागेल आरोही? सर 5.5 लिहून घ्यायचं. हा, म्हणजे आपण काय करणार? अंक एकाखाली एक मांडणी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि ज्याचा त्याचा अंक त्याच्या खाली आला पाहिजे. बरोबर आहे बा? हो सर. ओके, आपण पहिल्यांदा पहिला अंक घेऊ, पहिली संख्या घेऊया 5.5 5.5 घेतला बरोबर बाळ? हो सर. ओके, दुसरा 5.05 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे 0.5. ठीक आहे, 5. परत 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे 0.05. ओके, आणि 55. मग 55 कशी लिहू? इकडे लिहू का 55? सर नाही सर. हा, इकडे लिहावं लागेल. पूर्ण अंक आहे तो. हो सर. आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. मग काय पुढं? 5 5 5 आणि 5. ठीक आहे, आता काय करतो बाळा आपण? सर जिथे अंक नाही तिथे 0 टाकून. हा, म्हणजे दशांशानंतरचे अंक काय करतो? समान करतो. दशांश चिन्हानंतरचे. हो सर. हा, मग दशांश चिन्हानंतर आपण पाया. मग आता इथं सांग, इथं पाहिलं तर किती अंक आहेत? 1 2 3 4. ठीक आहे, मग वर किती आहेत? 1 2 3. किती कमी पडायले? सर वरती 3 पाहिजे 0. हा, वरती सर्वात वरती नाही, आपण खालून वर जात आहोत. 55.555 किती आहेत? 4 वेळेस आहे. त्याच्यानंतर 0.0 1 0 पाहिजे सर. 1 0 पाहिजे. इथं इथं किती कमी पडतात? 2 2. आणि वर किती कमी पडतात? 3.
3 किंमत बदलत नाही हा शून्य दिल्यामुळं यांची. ओके, मग आता आपण डायरेक्ट बेरीज करूया. मग आता उजवीकडून डावीकडे करतो का डावीकडून उजवीकडे करतो आपण? उजवीकडून डावीकडे. हा मग कर. 5 10 5 अधिक 5 किती होतात? 10 10शी 0 हातचा आला 1. 1 अधिक 5 6 6 आणि 5 11 11शी 1 हातचा आला परत 1. 1 अधिक 5 6 6 आणि 5 11 11शी 1 पॉइंटला पॉइंट हातचा आला 1. हा 1 आणि 5 6 6 आणि 5 11 11 आणि 5 16 16 आणि 5 21 21 ला 1 हातचे आले 2. 2 2 आणि 5 7 मग उत्तर आलं 71.1105. व्हेरी गुड. चला कोणा चालतं रे? 71.1105. महत्वाची अट की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि अंक व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. दशांशानंतरचे अंक काय करा? समान करा. म्हणजे आपल्याला इथं चूक होणार नाही, कारण वजाबाकी करताना देखील हाच नियम लागू होतो, म्हणून तोही आपण या ठिकाणी पाहत आहोत. ठीक आहे, वजाबाकीला देखील हाच नियम लागू होतो. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, दशांशानंतरचे अंक समान करा आणि करा, असंच आहे ते. ठीक आहे, चला कोणाकोणाला समजलंय हात वर करा. हे बघा, तुम्ही जोपर्यंत हात वर करत नाही मी विचारणार नाही. हा ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. एखाद्याला विचारलं गेलं नसेल तर नाराज होऊ नका, मी तुम्हालाही विचारतो. स्क्रीनवर मुलं कमी दिसतात, अलग लक्षात. नेक्स्ट नेक्स्ट करावं लागतं मला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या, लिहा. पुढचा प्रश्न असा आहे 7.07 7.07 कॉमा 7.007 कॉमा 700.007 यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? कोण सांगेल? तेजस्विनी माईक चालू करा. हा तेजस्विनी, पूर्ण नाव सांग तुझं. तेजस्विनी रुपेश मुंडे. बर ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर सांगता येईल बाळ? यस सर. हा सांग, प्रश्न वाच आणि सांग कसं करायचं. 7.07 कॉमा 7.007 कॉमा 700.007 यांची बेरीज किती? बर, आता या दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण नियम असा सांगतो की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि अंक ज्याच्या त्याच्या खाली आला पाहिजे. ओके, हा मग कसं करायचं तेजस्विनी? सर अगोदर 7.07 हे लिहून घ्यायचे. ठीक आहे, ओके. 7.07 किंवा 7.007 लिहिले मी. पुढं अधिक अधिक तर 7च्या खाली हे वाले 7 लिहून घ्यायचे. लिहिले मी. 7 दशांशला दशांश खाली लिहिलं. पुढं 007 007. ठीक आहे, परत पुढं अधिक अधिक चिन्ह. ठीक आहे, 700 पॉइंट 700. आता 700 असे लिहू का इकडं? नाही, नाही जमणार आहे ना. हा इकडे लिहावं लागेल. पूर्ण अंक आहे तो, म्हणून इकडे लिहावं लागेल 700. हा दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 007. ठीक आहे, आता आपण अंक कोणते समान करतो? दशांश चिन्ह नंतरचे. ठीक आहे, मग आता दशांश चिन्ह नंतरचे पाहिले तर कोणाला कमी पडायलंय अंक? दशांश चिन्ह नंतरचे तेजस्विनी
सर इथे 0 द्यायला लागेल. हा सुरुवातीला द्यावं लागेल ना. खाली पाहिलं तर 1 2 3 1 2 3 1 2 याला कमी पडलं म्हणून याला देऊन टाका. चालेल. यस सर. मग आता काय होईल यांची बेरीज. बेरीज. ठीक आहे. मग कोणीकडून सुरुवात करायची, उजवीकडून करायची का डावीकडून करायची? सर इकडून करायची. इकडून म्हणजे कोणीकडून, तुझा उजवा हात की डावा हात तुझा सांग. सर ते 0 नाही लिहिलं का तिकडून. हा म्हणजे उजवीकडून बाळा, राईट साइड कडून. ओके ओके. हा 7 अधिक 7 किती होतात? 14. 14. 14शी 4. 4. हाताला हातचाला 1. 1. 7 आणि 8. 8. ओके. शून्याला 0. ऍज इट इज. पॉइंट. पॉइंटला पॉइंट. पॉइंट. ओके. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह दिलं. 7 आणि पुढं 7 10. 7 आणि 7 14. 14शी 4 हातचाला 1. 1. 7 आणि 1 1 अधिक 0 1. 1 आणि 7 जशाला तसे. उत्तर किती आलं? 7 ते 14 0 8 शून्य. 4. हा 084. व्हेरी गुड. माईक बंद करा. कोणाकोणाचं उत्तर आलं तर 714.084. माईक बंद करा. केला. नीरज गिरी माईक चालू कर. हा रिद्धी कदम माईक चालू कर बाळ. हॅलो सर. हा प्रश्न वाच आणि सांग बाळ. 7.0,0,0,0,0,0,008 यांची बेरीज किती? बर 0 म्हणू परत दुसऱ्या वेळेस 0 असं 0 तरी पण नाही तर 0 तरी म्हणा. ओके. वन ॲट द सेम. ठीक आहे. यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. बेरीज करत असताना दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना अंक एका खाली एक आला पाहिजे, दशांश चिन्ह खाली आलं पाहिजे. बरोबर आहे ना? हा सांग मग आता. आपण पहिले त्याची मांडणी करून घेऊ सर. हा करा सांगा. 0.4. 0.4 7 शून्य घेतले. हा पहिले घ्यावं लागेल ना 7 दशांश. हा 7.0. हा त्यानंतर 0.4. 4. ओके. 0.09. हा दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. फळ्याकडे बाहेर आहे. 0.9. हा 0.008. हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. ओके. आता काय करतो आपण? बेरीज करूया सर याची. बेरीज करण्यापूर्वी आपण काय करूया? दशांशानंतरचे अंक सारखे करून घेऊया. चालेल का? हो सर. हा ठीक आहे. मग आता सर्वात मोठे शेवटी आहेत बघ. 0.08 1 2 3 आहे. वरच्याला 0.9 आहे. मग एक कमी पडायला म्हणून एक देऊन टाकूया. चालेल. हो सर. हा परत पुढच्याला वरच्याला 2 जागा कमी आहेत म्हणून 2 शून्य देऊन टाकले. परत त्याच्या वरच्याला परत 3. 2 शून्य. चालेल. हो सर. आता काय करावं लागेल? यांची बेरीज. तू कशी बेरीज. करायची सांग बाळा. दशांश अंकाची सर ज्याच्या खालच्या. हा मग काय करायचं? 0 पहिले उजवीकडून सुरुवात करणार. 8 जशाला तसा. 8. 9 ऍज इट इज. परत 9. 4 ऍज इट इज. पॉइंटला पॉइंट आणि 7 म्हणजे उत्तर किती येईल? 7.498. सर मराठी तासिका कधी होणार आहे? कशाची बाळा? भाषा विषयाची. बर सांगेल तुला. हा ठीक आहे. लगेच तासिका संपताना सांगेल. हात वर करा. हा अद्विती माईक चालू करा तुम्हाला. सांगा दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते? दशांश अपूर्णांकाची बेरीज दशांशच्या खाली दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे.
मग आता हे आपल्याला याची बेरीज करायची, मग कशी करावी लागेल सांग. 4.375 याची अधिक मांडणी करून घेऊया आपण आता. हा, 4.375 375 अधिक 0.0 शून्य दशांश चिन्हाखाली शून्य दशांश चिन्ह दशांश शून्य 0.5. हा, परत अधिक 4 दशांश शून्य 0 सात 0 0 आणि 7. ठीक आहे. आता अंक जिथं कमी पडतात दशांशानंतरचे समान करूया, चालेल? ओके. मग इथं 4 अंक आहेत, इथं 2च अंक आहेत, ते 2 देऊन टाकले आणि इथे 1 कमी पडायला म्हणून 1 देऊन टाकले, म्हणजे 0 द्यायचा. आता कसं करावं लागेल सांग. बेरीज एक मिनिट. करायची सर. कसं करावं लागेल सांग. 7 ला 7 खाली. हा, 7 जशाला तसा. हा, 5 अधिक 0 म्हणजे किती होतात? 5. 7 आणि 5 किती? 7 आणि 5 12. 12. 12शी 2 हातच्याला 2 1. 3 आणि 1 1 4 4 आणि दशांशला दशांश आणि 4 आणि 4 8. म्हणजे उत्तर किती आलं? 8.42557. 8.4